ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी। भाजपच्या कोकण विभाग मीडिया सेंटरचे ठाण्यामध्ये उद्घाटन झालं। भारतीय जनता पक्षाच्या वर्तकनगर इथल्या ठाणे विभागीय कार्यालयामधील मीडिया सेंटरचं उद्घाटन पार पडलेलं आहे। या सोहळ्याला आमदार संजय केळकर, ठाणे निवडणूक प्रभारी निरंजन डावखरे, भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये, मीडिया प्रमुख मनाली गायकवाड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। या मीडिया सेंटरच्या माध्यमाने आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या संदर्भातली बातमी आणि त्याचबरोबर काही विषयांसंदर्भात भारतीय जनता पार्टीची भूमिका ही आपल्याला माहिती असली पाहिजे। या दृष्टिकोनाने या मीडिया सेंटरचं आम्ही या इकडे आपल्याला उपलब्ध करून दिलं आहे। निश्चितच याचा आपल्याला लोकांना योग्य आणि खऱ्या बातम्या पोहोचवण्याच्या दृष्टिकोनाने आणि प्रत्येक सेन्सिटिव्ह जरी विषय असेल तरी त्याची दोन्ही बाजू आपल्याला माहिती होण्याच्या दृष्टिकोनाने हे मीडिया सेंटरचा उपयोग आपल्याला होईल। 16 जानेवारीपर्यंत हे मीडिया सेंटर पत्रकारांसाठी उपलब्ध असेल। ठाण्यामध्ये प्रचार करणाऱ्या सर्व नेत्यांचे दौरे, ठाण्यातल्या सर्व उमेदवारांचे, भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांची माहिती, परिचय, त्यांचे प्रचार, काही वेगळ्या गोष्टी होत असतील तर त्या या नियमितपणे या मीडिया सेंटरच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधला जाणार आहे, आपल्याला दिला जाणार आहे। एकीकडे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळते तर दुसरीकडे भाजपच्या मीडिया सेंटरचं ठाण्यामध्ये उद्घाटन पार पडलेलं आहे। संजय केळकर, निरंजन डावखरे यावेळेला उपस्थित होते। त्याचबरोबर केशव उपाध्ये हे सुद्धा उपस्थित होते। त्यावेळची ही दृश्य आपण बघू शकतोय।